सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे मुखामसला तालुका गेवराई जिल्हा बीड आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईची मुरला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसे जनिवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठाला चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमनमन दुसरे चरणा संतांची करू प्रथम मन दुसरे जण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोजते यस्फुरद्दिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी बहरसे विश्वोत्पत्तो भवाय नमो नमः प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः जनसकृते सत्त्वोद्रिक्तं मृडाय नमो नमः ब्रह्मसि पदे निस्त्रे गुण्ये शिवाय नमो नमः तुरितबलधामं श्रवणशैलापदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि मस्तक हे पायावरी या
मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या. साधुबोध झाला तो नुरुनिया ठेला. ठाईची मुरला अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. ठाईची समाप्ती झाली जैसी सेवेकरता घेतलेला अभंग. बहुतेक सर्वांच्या परिचयाचा पाठातला. अलंकापूर निवासी जे ज्ञानियांचे गुरु, राजांचे महाराव, साधकांचे मायबाप असणारे श्री भगवान ज्ञानोबरायांचा हा 4 चरणाचा आणि ध्रुवपद धरून 5 चरणाचा असा हा एक साधूचं जीवन. आणि त्या साधूच्या संगतीत तुम्ही गेल्यानंतर या मानवी जीवनातला बदल, एक अनुभव कसा त्या ठिकाणी येतो, त्याचा परिणाम काय, याचं प्रतिपादन करणारा आजचा अभंग आहे. विठाला विठाला विठाला. आपली मराठवाडा भूमी ही खरंच साधू संतांची, संत महंतांची, देवादिकांची ही पुण्यभूमी आहे. लक्षात घ्या. भाग्यवान आहोत आपण या पुण्यभूमीमध्ये वास्तव्य करतोय. कधी कधी काय होतंय, अतिपरिचयात आवत नाही आपल्याला, त्या भूमीची किंमत कळत नाही, त्या मातीची किंमत कळत नाही. महाराज, आज देश विदेशामध्ये अशी परंपरा नाही, अशी संस्कृती नाही, लक्षात घ्या. पण इथे आज हा वारकरी संप्रदाय सर्व जातीतील, पंथातील, स्त्री असो पुरुष असो, यारे यारे, लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवणाची, या सगळ्यांना सामावून घेणारा हा आमचा विशाल संप्रदाय, वारकरी संप्रदाय. महाराज, विठाला 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 विठाला. आणि याला दिशा देणारा एक साधू असतो, एक दिशा देणारा महात्मा असतो. कारण का मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते. हे मार्ग आजपासूनचे नाही आहेत, लक्षात घ्या. कुणी चाललं आणि ते मार्ग झाले असे हे मार्ग नाही. मला चोखाळलेले महाराज, हा शुद्ध पवित्र असे हे मार्ग आहेत की ज्या मार्गाने मोठे मोठे ऋषीमुनी, की आचार्य शंकराचार्य, ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय आदी आदी ही संत सगळी मंडळी या मार्गानं गेली. त्याच मार्गानं आपल्याला जायचं. तेणीची पंथे चालो जाता न पडे गुंता कोटे काही, म्हणून हा वारकरी संप्रदाय. लक्षात घ्या. म्हणून सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा असा. या बाबाजी, विठाला 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 विठाला. पंचवटी संस्थान, दत्त मंदिर, लुखा मसला या संस्थानावर या ठिकाणी हरिभक्तपरायण परमपूज्य प्रातस्मरणी वैकुंठवासी श्री नगत नारायण महाराज आहेत. परमपूज्य प्रातस्मरणी वैकुंठवासी राष्ट्रसंत श्री भगवान बाबा आहेत. राष्ट्रसंत श्री गुरुवर्य वामन भाऊ श्री संत गुरुवर्य भीमसिंह महाराज, हरिभक्तपरायण गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज चाकरवाडीकर आदी आदी ही सगळी महानुभव मंडळी यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच हरिभक्तपरायण माझ्या सन्मुख ज्या ठिकाणी जे आत्ताच विराजमान झालेले हरिभक्तपरायणचे गोविंद महाराज, की खरंच दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. त्यांना बघितल्यानंतर समाधान वाटतं की आज या सप्ताहाचं, या स्थानाचं त्रितपपूर्ती सोहळा या ठिकाणी आज चालू आहे. विठाला 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 विठाला. 36 वर्ष त्यांनी या ठिकाणी, या सप्ताहाकरता, या स्थानाकरता फार मोठे कष्ट परिश्रम घेऊन या ठिकाणी आम्हाला काय दिलेले संस्कार दिलेले आहेत, प्रेरणा दिलेल्या आहेत. त्यांच्या या कुशल मार्गदर्शनाखाली आणि हरिभक्तपणाचे परममित्र परम आमचे गुरुबंधू अशोक महाराज
यांच्या या नेतृत्वाखाली चाललेला हा भव्य दिव्य असा हा अखंड हरिनाम सप्ताह त्रितपपूर्ती सोहळा आनंदानं उत्साहानं, कारण का 2 वर्ष झाली आपल्याला सप्ताह असा करता आला नाही, असं एकत्र येता आलं नाही. लक्षात घ्या, हा आनंदाचा भोग घेता आला नाही. परंतु पाडव्यापासून सगळी निर्बंध शिथिल झाली. आपल्या मराठी नवीन वर्षाला आरंभ, पाडव्याचा आनंद तुम्ही घरोघरी साजरा केला. 2 वर्ष पाडवा सुद्धा नीट झाला नाही, लक्षात घ्या. परंतु खरंच साधू संतांचे ईश्वराचे नक्कीच आपल्यावर कृपा आहे. आणि म्हणून अहो शेजारचा गेला पण आपण गेलो. लुकामसलाकर ऐकताय ना तुम्ही? हा वाचलोय आपण. मग आता वाचलोय ना तर उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला या काळी अवकाश, नाही पावले आयुष्यनाश. आहे की नाही ना? राहिलो ना आता त्या परमात्म्याचं भजन केलं पाहिजे, लक्षात घ्या. नाही केलं तर आता रूसचं, रशियाचं, युक्रेनचं युद्ध चालू आहे. सगळं महाग श्रीलंकेला आर्थिक आणीबाणी झालेली आहे चालू. श्रीलंकेत भयंकर परिस्थिती आहे. अजून भारतात तशी परिस्थिती आलेली नाही, लक्षात घ्या. आणि तुम्हाला काय वाटतं, कोरोना गेलाय? गेलेला नाही, लक्षात घ्या. डेल्टा ओमिक्रॉन येतोय, तो आहे, लक्षात घ्या. पण जर तुम्ही भजन चांगलं केलं, हा सप्ताह तुम्ही चांगला केला की कोरोना गो. हा कोरोना काही राहणार. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे, जाती संतांची या जपे, जाती संतांची या जपे. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे, जाती या जपे, जाती या जपे. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे, जाती संतांची या जपे, जाती संतांची या जपे. जपे आणि कोरोनाची जपे येती पापे. लक्षात घ्या. संतांचं नामस्मरण, ईश्वराचं, देवाचं या ठिकाणी नामस्मरण करण्याकरता, संकीर्तन करण्याकरता आपण या धर्ममंडपामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. लक्षात घ्या. बहुसंख्येने या ठिकाणी माता भगिनी, बहुसंख्येने आमची ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, लुखामसलाय, पंचक्रोशी आहे, या सर्व स्थानातून आलेली. आणि त्यात मला आनंद काय वाटतोय बाबाजी, की तरुणांची संख्या जास्त आहे. त्यांच्याकरता जरा टाळ्या वाजवा. कारण का तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तना. आज तरुणांची गरज आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज तरुणांचंच का वर्णन करतो? याचं कारण आहे, देवाला तुम्ही ताजं फुल वाहता का सुकलेलं? कळत असेल माझं बोल. 36 वर्षात बरेच महाराज वाट लावलेले आहेत तुम्ही. आता टपलात आमच्यावर. लक्षात घ्या. देवाला तुम्ही कसं फुल वाहता? ताजं फुल वाहता. सुकलेलं फुल मड्यावर देखील वाहिलं जात नाही. ताजे पण लागतं ईश्वराला, आहे की नाही? साधनेला, उपासनेला, ज्ञानाला ग्रहण करण्याकरता ताजे पण लागतं, शिळे पण जमत नाही. नायमात्मा बलहीनेन लभ्या. आत्मा सुद्धा बलहीन माणूस असेल त्याला प्राप्त होत नाही, त्याला तो मिळवता येत नाही. मला लक्षात घ्या. पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हा मिळवण्याकरता पुरुषार्थ लागतो आणि तो या युवकांमध्ये असला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून त्यांची ही गरज आज या धर्म कार्य करताय. लक्षात घ्या. आणि म्हणून आज सगळी आमची गुणीजन मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, हरिभक्तपरायण, संगीत विशारद आमचे इंद्रजितजी महाराज आहे, संगीत विशारद आमचे घोडके माऊली महाराज घोडके आहेत, आहे की नाही? आवटे, सॉरी, हरिभक्तपरायण. आत्ताच ज्यांनी सुंदर चाल म्हटली, आमच्या परिसरातलं भूषण. खरंच आमच्या परिसरात फार मोठे रत्न आहेत. त्या एक रत्नापैकी आमचे ज्यांचे क्लास बीडमध्ये, नगरमध्ये, पुण्यामध्ये ज्यांचे चालू आहेत, आमचे गणेशजी संगीत जरांगे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित. त्यांना साथ करणारे हरिभक्तपरायण आमचे महेंद्र महाराज मळेकर. चौकोनी चिरायवर
गाणंही तसंच, वाजवणंही तसंच. मृदंग सम्राट असणारे आमचे जगदाळे गुरुजी त्यांचे शिष्य आहेत. आणि आता हे वाजवणारे सुद्धा विष्णुबंत लोंढे त्यांचे शिष्य या ठिकाणी. अजयजी काळे, जरा अजयजी करता टाळ्या वाजवा. हा, लक्षात घ्या, सुंदर आहे. आता काहींनी चाल म्हणता म्हणता झोप घेतली हो, मी बघितलं. बंदर क्या जाने अद्रक का स्वाद आहे की नाही. काहीने आनंद घेतला, काहीने एक झोप घेतली, लक्षात घ्या. पण हा आनंद आहे आमच्या वारकरी संप्रदायातला ना, आहे की नाही. एकटा उभा राहिलो तर कीर्तन होऊ शकत नाही. ही सगळी गुणीजन मंडळी जर मागे सन्मुख असतील तर तो एक वेगळा आनंद असतो. आज या ठिकाणी हरिभक्तपणमचे रामेश्वर महाराज, हरिभक्तपणमचे वाघमोडे महाराज, या ठिकाणी ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गुणीजन मंडळी, विणेकरी, चोपदार, आहे की नाही. आमच्या मीराबाई, जनाबाई सुद्धा उभ्या आहेत, तुळशी घेऊन, आहे की नाही, हंडा घेऊन. एक सुंदर ही संस्कृती आहे, सुंदर परंपरा आहे, लक्षात घ्या. आणि या परंपरेत आहोत, हे आपलं परम भाग्य आहे, लक्षात घ्या, भाग्य. आज बाबाजींचं किती वर्णन करावं तेवढं कमी आहे. उभा आयुष्य या परमार्थात त्यांनी वेचलेलं आहे. थोडंसंच माझा त्यांचा परिचय झालेला आहे. बाबाजींचा 2-3 वर्षापासून एक वेगळा परिचय आहे. रेवकी देवकीपासून, आहे की नाही, एक 2-3 गावामध्ये त्यांनी मला बोलवलं. एक वेगळं प्रेम, एक वेगळा स्नेह, एक साधू मिल गए तो मग काय आनंदचा आनंद आहे, लक्षात घ्या. म्हणून एक वेगळा स्वभाव, एक साधा स्वभाव आहे बाबाजींचा. आणि कुठलाही अहंकार नाही, सरळ मार्गाने चालणारी ही वेगळी माणसं आहेत, लक्षात घ्या. नाही, ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयव नव्हे ते सुखाचे कोंब, येर माणूस पण ते भांब लौकिक भान. आपल्याला माणूस पण वाटतं, संत हे वेगळे असतात महाराज. देवाला या जगामध्ये तुम्हा आम्हाला मार्ग दाखवायचा असतो, पण त्या स्वरूपामध्ये दाखवता येत नाही. नीट कीर्तन आहे का बरं? कारण का त्यांनी जर तसं कार्य केलं तर त्याची नाही, कुणाला सुखी केलं, कुणाला दुखी केलं, त्यानं चांगला पाऊस, त्यानं चांगलं पीक दिलं, असा ईश्वर करत नाही. सर्वांवर तो त्या ठिकाणी एकच प्रकारानं कृपा करतो. ईश्वर जो आहे ना, सर्व एकच प्रकाराने. फक्त होतं काय, पाऊस पडत असताना तुम्ही वाटी घेतली तर पाणी किती येईल? वाटीभर. बालदी घेतली तर बालदीभर. टोप घेतलं तर पातेलं घेतलं तर पातेलभर. पिंप घेतला तर, आणि मोठा तलाव केला तर तो तलाव भरून तुम्हाला मेघ वर्षाव करतो. तुम्ही किती ग्रहण करता त्याच्यावर आहे. ईश्वर सगळ्यांवर सारख्या रूपानं स्वभाव आहे तो. मेघाचा वर्षाव सगळीकडे सारख्या रूपानं तो पडतो. तुम्ही किती त्याला ग्रहण करता याच्यावर तुमचं जीवन ठरलेलं आहे, लक्षात घ्या. ईश्वर सर्वांवर सारख्या रूपानं तो कृपा करतो. याच्यावर जास्त कृपा त्याच्यावर नाही. म्हणले महाराज मग आम्ही सगळे सारखे का नाही? आहे की नाही? काहीचं नाक सरळ आहे, काहीचं थोडंसं वर आहे,
काहीचं असं जरा पोपटासारखं आहे, काहीचं असं गरुडासारखं आहे, आणि काहीचं म्हशीनं पाय दिले. सगळे वेगवेगळे आहेत, भिन्न भिन्न स्वभाव सुद्धा भिन्न भिन्न आहेत. 3 बहिणी एकत्र घरामध्ये असू द्या, पण तिघींचा स्वभाव एक आहे का? नाही, तिघी वेगवेगळे. लेकिन 4 भाऊ जरी एकत्र असतील, पण प्रत्येकाचा स्वभाव दुरतिक्रमा प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. प्रत्येकाची प्रकृती पिंडे पिंडे मात्र भिन्ना कुंडे कुंडे नवंपया. हे का बदल आहे? याचं कारण केले कर्म झाले तेची भोग आले. तुम्ही जे आज सगळे सुखी का नाही? महाराज आम्ही एवढे कष्ट करतो, एवढं परिश्रम करतो, यश मिळत नाही, आम्हाला सुख शांती मिळत नाही. याचं कारण मागच्या जन्मी आम्ही सुकृत चांगली केलेली नाहीत. इंदोरीकर महाराजांच्या भाषेमध्ये म्हणजे मागे चांगली झक मारली, ती त्यांच्या भाषेमध्ये मागे नीट तेच त्यांनीच म्हणावं, ते आपण बोलू नये. लक्षात घ्या, ते बरोबर झोडतात ते, आहे की नाही? हे सांगायचं याचं कारण ते जास्त शुद्ध बोलू लवकर लक्षात येतच नाही लोकांना. मागे जी कर्म तुम्ही त्या कर्माधिकांच्या गुणांना घेऊन आपण या ठिकाणी मानवी जन्माला आलेलो आहोत. लक्षात घ्या, केले कर्म झाले तीच. इथे देवाचा दोष नाही, आपल्या कर्माचा दोष आहे. का आपण सुखी नाही? मागच्या जन्मी आपण नीट कर्म. मग आता जर सुखी व्हायचं असेल तर जीवन चांगलं जगा. हे जे मिळालेलं जीवन आहे पुन्हा मिळणार नाही. 2 वर्ष पहा काय झालं महाराज, पैसा असून खर्च करता आला नाही, बरोबर आहे ना? गाडी असून फिरवता आली नाही, नातेवाईक असून भेटता नाही, अंत्य यात्रेला सुद्धा जाता आलं नाही. हो, लांबून लोक आली हो आश्रयाला, माझ्या घरी जाऊन. अहो, मुंबईहून पैसे पाठवायचे, आणि ती मुंबईहून आली माणसं, लोकांनी घरात दरवाजे लगे खटाखट बंद केले. येऊ नका, तिकडे थांबा, इकडे येऊ नका. लक्षात घ्या, किती जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. कळलं का नाही? काय नाही, निर्लज्जम सदा सुखी. कोरोना येऊ नाही तर काही येऊ, आम्हाला काय घेणं देणं, तसं नका करू महाराज. लक्षात घ्या, जाणून घ्या, हे जीवन एकदा मिळतं, पुन्हा मिळणार नाही. मग आपण विचार करतो, प्राणी विचार करू शकत नाही. असं झालंय का बैल एकत्रांनी सप्ताह केला, गाढवं एकत्रांनी त्यांनी सप्ताह केला? ती नाही करू शकत महाराज, त्यांना बुद्धी नाही. तुम्ही आम्ही बुद्धिमान आहात? नाही, बुद्धिमानच या जगावर राज्य करतो, निर्बुद्ध नाही. बरं, मूर्ख माणसं हमाल आहेत, कामं करतात नुसती ती. पण हे चालवणारा एक बुद्धिमान असतो. बुद्धीला तुम्ही वाढवलं पाहिजे, बुद्धीला तुम्ही प्रखर केलं पाहिजे. लक्षात घ्या, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, बुद्धीला काय करा, जरा त्याला त्रास द्या बुद्धीला. पण आजकाल मी पाहतो ते मोबाईलमध्ये इतके गर्त झालेले आहेत, मुलं काय आणि मुली काय. सिरीज नाही बाबांनो, हे तुम्हाला फसवत आहेत. आज हॉलिवूड आहे, बॉलिवूड आहे, टॉलिवूड आहे. अरे तुमच्याच पैशावरती मोठी झालेली आहे. आज बघा किती मोठी झाली ती, अब्जावधीची उलाढाल, अंडरवर्ल्ड डॉन, नेते, आता येईल सगळं बाहेर, कुणाची किती किती गुंतलेले आहेत ते. आज या हॉलिवूड, अहो एका सेटसाठी किती किती अब्जावधी खर्च करतात. आणि आम्ही सप्ताहाला मोठा मंडप टाकला का ह्यांच्या पोटात गोळा आला. एक जण म्हणला, महाराज लय संस्थानं झाली हो, तंबाखू चून लय महाराज झाली, हा लय मंदिरं झाली. म्हणलं मूर्खा, जा ना हायवेला, किती ढाबे झालेत मोज ना.
किती बिअर बार झालेत, किती डान्स बार झालेत, किती पब आहेत, किती मल्टिप्लेक्स आहेत. अरे या तरुण पिढीला बर्बाद करतायत ना ते. जे लटिका म्हणजे जे खोटं आहे, पिक्चर खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे, भासमान आहे. खोटं असलं तरी त्या ठिकाणी 3 तास आपलं आयुष्य आपण त्यांच्यात गमावलं. साच कोणाही न पचे, साच कोणाही न पचे, साच कोणाही न पचे. लटके रुचे साच कोणाही न पचे, साच कोणाही न पचे, साच कोणाही न पचे. रुचे साच कोणाही न पचे. खोटं आवडतंय, खोट्याच्या नादी लागू नका, सत्याच्या नादी लागा. सत्य परमात्मा आहे. सत्य तो, सत्य तो, सत्य तो विठ्ठला. कागा हा दाविला जगात हा भास. तो एक परमार्थ परमात्मा सत्य आहे. पण असत्य असे रिझले जन पापा देती अनुमोदन करीती हेळन. काही माणसं म्हणली महाराजजी मला विचारलं, म्हणलं आम्ही काही पाप केले नाही, मग आम्हाला कोरोनाची दुःख का भोगावे लागले? तू का म्हणे पाप येती रोगाची रूपे. काही खेड्यातली लोक, काही चांगली लोक आम्हाला म्हणले महाराज आम्ही तर कधी पाप केले नाही, मग हे आम्हाला दुःख का भोगावे लागले? याचं कारण आहे ती पापी लोक आहेत. त्या पापी लोकांना तुम्ही विरोध केला. नीट ऐका कीर्तन माझं. त्या मूर्ख लोकांना, पापी दुराचारी लोकांना आपण विरोध केला नाही. आपण कशाला बोलायचं? आपण कशाला वाईट व्हायचं? मी कशाला बोलू? नाही, बोलायला शिका, विरोध करायला शिका. मी कशाला सुनेला बोलू? मी कशाला पोराला बोलू? मी कशाला नातीला बोलू? बोलायला शिका. चुकत असेल तर चूक दाखवा, तिला कळू द्या, तिला लक्षात घ्या. पण मुख तेरी भी चूप मेरी भी चूप. नाही, ती मोठी झाली, तुम्ही गप्प बसलात म्हणले. तुम्ही गप्प बसता म्हणजे त्या पापाला तुम्ही अनुमोदन देताय. पापा देती अनुमोदन. तृण महाराज याला उदाहरण महाभारतातलं सांगतो. अहो भीष्माचार्य शरपंजरी बाणांच्या शय्येवर एक लस घ्यायला किती त्रास होत होता. घेऊ का नको, घेऊ का नको विचार करता करता एक स्वीट. अहो बाणांच्या शय्येवर कित्येक दिवस पहुडले होते. कोण? भीष्माचार्य. जेव्हा भगवान कृष्ण परमात्मा आले, पांडव आले, सगळे 20-22 माणसं उरली होती, ती सगळी जसे भगवंताला बघितलं डोळ्यातनं अश्रू आले महाराज. फार सुंदर श्रीमद भागवतामध्ये स्तुती आहे, भीष्म स्तुती. इतिमतिरूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुम्नि स्वसुखमुपगते क्वचिद् विहर्तुं प्रकृतिमुपेयुषि यद्भव प्रवाह त्रिभुवनगमनं तमालवर्णं. फार सुंदर वर्णन केलेले आहे. मला वेळ कमी आहे. भीष्माचार्यांनी भगवंताची स्तुती केली आणि जरा विचारलं, देवा आजन्म मी ब्रह्मचर्य धारण केलं. भीष्मपण केला, भीष्मपण, आणि सर्व राज्याचं धर्मपूर्वक पालन केलं. कुठेही चूक न्यूनाधिक होऊन दिलं नाही. मग मी शरपंजरी का पडलो? भगवंतानी 2-3 कारणं मागच्या जन्माची पण सांगितली आणि ह्या जन्माचं मुख्य कारण सांगितलं की भर सभेमध्ये जेव्हा द्रौपदीचं चिरहरण होत होतं तेव्हा आचार्य तुम्ही गप्प बसले होते. तुम्ही त्यांना प्रतिकार करायला पाहिजे होता. तुमचं सामर्थ्य होतं, तुमची शक्ती होती, तुमचा अधिकार होता, पण त्या अधिकाराचा वापर तुम्ही केला नाही. बरं, तिथून उठून तरी जायला पाहिजे होतं, पण उठून गेला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला शरपंजरी पडावं लागलंय. तसं आज हा अनाचार, व्यभिचार, अत्याचार, स्वैराचार जो वाढत चाललाय, याला तुम्ही आम्ही काहीच बोलत नाही म्हणून तो वाढत चाललाय. काय म्हणणं आहे तुमचं? गप्प बसलात. आणि जर असे बसलात तर असाच कोरोना ओमिक्रॉन आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. कारण का या सृष्टीमध्ये 2 आणि 2 का 5, 4.5, 4.5 नाही महाराज. 2 आणि 2 4च आहे.
इथं सत्य, सत्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. असत्याचा, पापाचा, पुण्याचा, धर्म अधर्माचं तुम्हाला या ठिकाणी भोगावं लागेल. काही आत्महत्या करतात, कित्येक तरुण मी बघितले. थोडंसं काय बोललं का लगेच त्यांना राग येतोय. आता आई वडील बोलले का राग येतोय, महाराज बोलले का महाराजला शोभतो का असं बोलायला. हा, बायको घरात बोलते तर चालतं, लेकिन पण महाराज बोललो का राग येतो. महाराज लक्षात घ्या, फार विचित्रता आहे महाराज. नाही कडू वाटेल थोडंसं तुम्हाला, पण ते सत्य आहे. साधू हा सत्य सांगत असतो, त्याला कुठला स्वार्थ नसतो. गोविंद बाबा आहेत, अशोक महाराज, आमची ही सगळी मंडळी आहेत, कुठला स्वार्थ नाही, निस्वार्थ भावनेनं या रस्त्यावर आम्ही आहोत. लक्षात घ्या, कारण का साधू संतांनी या ठिकाणी हे मार्ग दाखवलेले आहेत. तेच मार्ग तुम्हाला आम्ही दाखवतोय. आम्ही काय त्यांची बरोबरी करतोय असं नाही बरं. ज्ञानोबऱ्यांच्या, तुकोबऱ्यांची, भगवान बाबांची, भाऊंची, माऊलींची, आम्ही त्यांच्या धुळीच्या कणाची सुद्धा आम्ही बरोबरी करू शकत नाही. लक्षात घ्या. मग फक्त एकच काम करायचंय, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले, जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ. अहो, कित्येक तरुण आज व्यसनाधीन होत चालले. तो आज पैसा कमवता येत नाही, जॉब नाही, शिक्षण बरोबर नाही. 2 वर्षामध्ये ऑनलाईन आता 10वी 12वी वाले लय खुश आहेत. हे काय इतके खुश आहेत की त्यांच्या खुशीला पारावार नाही. पण पुढे त्याचा परिणाम तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये. आणि दुसरं सांगतो तुम्हाला, मी धोका सांगतो तुम्हाला, तुमच्या माहिती करता सांगतोय. तुम्हाला असं वाटतं आम्हाला कुठला अनुभव नाही. आता मी ज्या संस्थानावर आहे, तालुक्याचा महाराज आहे मी, आणि माझा जन्म मुंबईचा आहे. संपूर्ण भारतवर्ष मी भ्रमण केलेलं आहे. मी आळंदीला 7 वर्ष होतो, फडकऱ्यांमध्ये 2 वर्ष होतो, 8वी 9वी पंढरपूरला होतो मी. म्हणजे आजरेकर, गंगू काका, वास्कर या सगळ्या फळांमध्ये मी उभा राहिलेलो आहे, मला माहिती आहे. नंतर आळंदीला महाराज लोकांमध्ये राहिलो, तिथून मग संन्याशांमध्ये 11 वर्ष होतो. आता 20 वर्ष झाली मी गडकऱ्यांमध्ये. येते लक्षात तुमच्या. आणि दुसरं आहे आमच्या गाद्या, मी तालुक्याचा महाराज आहे. PI असो, अधिकारी असो, आमदार असो, खासदार असो, आम्हाला भेटतात ना. नाही, चोराच्या सुद्धा लग्नाला जातो आम्ही, टकऱ्यांच्या. तुमच्या माहिती करता सांगतो. आणि ते पण आम्हाला सांगतात, महाराज कसं पाकिट मारतो म्हणले. लगेच कसे पाहतात बघा. हा, लक्षात घ्या. हा अनुभव आम्हाला लगेच मिळतो. IAS अधिकारी असो, MPSC UPSC मुलं आहेत. आणि दुसरं तुम्हाला वाटतं महाराज म्हणजे बावळट. मी डबल PG आहे आणि आता औरंगाबाद विद्यापीठामध्ये माझी PhD चालू आहे. तुमच्या माहिती करता सांगतो. तुम्हाला वाटतं महाराज म्हणजे असेच आहेत. नाही महाराज, या ठिकाणी भरपूर मेहनत घ्यावी लागते आम्हाला. तुम्हाला एवढं सांगायचं म्हटल्यानंतर आम्हाला सुद्धा अपडेट राहावं लागतं. लक्षात घ्या. आणि म्हणून जे सत्य आहे ते तुमच्या समोर ठेवायचं. आमचा त्रास आहे का मला सांगा. आता एवढी वर्ष मग या परिसरात झाली, तुमच्या दारात आलो का? काही मागितलं का आम्ही? नाही ना. लक्षात घ्या. काही तुम्हाला त्रास नाही आमचा, फक्त मार्ग दाखवणं एवढंच आमचं कर्तव्य आहे. ऐकलं कल्याण, नाही ऐकलं तर कालच त्या ठिकाणी एक युवा 23-24 वर्षाचा मुलगा दारू पिऊन त्या ठिकाणी मेला महाराज. फोटो बघा तुम्ही, फेसबुकला असेल. इतका सुंदर पोरगा आज व्यसनाधीन होत चाललेत. कित्येक तरुणांचे 10वे मी करतोय. डोळ्यातनं पाणी येतं महाराज. लक्षात घ्या, डोळ्यातनं पाणी येतं महाराज. आज हे तारुण्य मिळालंय, पुन्हा नाही मिळणार हो. पुन्हा लुखा मसला नाहीये. लक्षात घ्या. पुन्हा हा मराठवाडा नाही, पुन्हा ही लोक नाही, पुन्हा हा परमार्थ नाही रे, जन्म नाही रे. आणि शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर मग फेरा पडे, चुकली यावर मग फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर फेरा पडे, चुकली यावर मग फेरा पडे. शेवटची पाळी
पाळी एक मनुष्य जन्म, लक्षात घ्या. चुकलिया वर्म फेरा पडे, एक मनुष्य जन्म या ठिकाणी मिळालाय, लक्षात घ्या. आणि मग त्याला त्या पद्धतीनं मग तुम्हाला महाराज आम्हाला हे जीवन समजून घ्यायचं आहे. हे जीवन समजलं कुणाला? कोण ह्या ईश्वराला, या विश्वाला, या विश्वातल्या तत्वाला कोण जाणणार आहे? तो आहे एक साधू. मग तुम्ही महाराज तो साधू त्याची काय विशेषता आहे? अभंग साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, साधू बोध झाला नुरुनिया ठेला, साधू बोध झाला नुरुनिया ठेला, साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, साधू बोध झाला नुरुनिया ठेला, साधू बोध झाला नुरुनिया ठेला, ठाईक मुराला अनुभव, ठाईक मुराला अनुभव, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ठाईक मुराला अनुभव, ठाईक मुराला अनुभव, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. झाला तो नुरुनिया ठेला, ठाईक मुराला अनुभव, ठाईक मुराला अनुभव, साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, ठाईक मुराला साधू बोध झाला. हरिपाठ तुम्ही जेवढं समजता तेवढा तो सोपा. 27च अभंग आहेत. नाही नाही, ज्ञानोबरायांच्या सर्व वाङ्मयाचं बीज म्हणजे हरिपाठ. आता जी टॉकीजला शास्त्रींचा हरिपाठ चालूच आहे. सकाळी बरोबर 7:30 9:30 पर्यंत ऐका, तुम्ही नक्की ऐका, लक्षात घ्या. हरिपाठ चिंतन म्हणून आता तोच अभंग या ठिकाणी मी घेतलाय. हरिपाठ या शब्दाचा अर्थ आहे. आता रोज हरिपाठ म्हणतो, वारकऱ्याची ही संध्या मानली जाते. हरिपाठ म्हणायचं आहे, पाट्या टाकायच्या म्हणून हरिपाठ नाही महाराज. सर्व या विश्वाचं परमार्थाचं सार या हरिपाठामध्ये आणले. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. रोज म्हणतो म्हणजे अहो ज्ञानोबरायांनी, अहो पूर्वी गावोगावी घनपाठ होत होते, संहिता पाठ होत होते, वेद पाठ होत होते. आता हरिपाठ होतोय. हरिपाठ लक्षात घ्या. आज जी माऊली कधी शाळेचा उंबरा जिनं कधी ओलांडला नाही, जिनं कधी पाहिली नाही शाळा, पण तिचाही हरिपाठ पाठ आहे महाराज. हा चमत्कार आहे आमच्या ज्ञानोबरांचा, लक्षात घ्या. म्हणून संप्रदाय फार सुंदर आहे. जर तुम्ही त्या साधूला शरण गेलात ना, साधू आपण समजून घेत नाही, साधू समजत नाही, साधूचं तत्वज्ञानही तुम्हाला समजणार नाही. नीट घ्या, लक्ष घेऊन. ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वे. आणि साधू फार अहंकारी असतो. तुम्हाला काय वाटलं साधू म्हणजे भोळा बाबडा? नाही नाही, नाहीतरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाची काठी हनुमाता, मऊ मेणावली आम्ही विष्णुदास, कठीण भद्रास भेदू ऐसे. साधू म्हणजे तुम्हाला काय वाटलं असं शांत? नाही नाही नाही. अहो अख्खं गाव विरोधात होतं ना तुको भरायचे. कोपला पाटील गावीचे लोक आता मज भीग कोण घाली. लक्षात घ्या. देवाला जिथं कापर भरतं, काळाला जिथं कापर भरतं, दड 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 दुड दुडू भय सुटला कळी काळा बापुडी आहे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बाई विरकारे, आम्ही बाई विरकारे, आम्ही बाई विरकारे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बाई विरकारे, आम्ही बाई विरकारे, आम्ही बाई
का म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे. लक्षात घ्या, साधू म्हणजे असं काय नसतो महाराज. तुम्ही आता मी तुम्हाला सांगितलं, मी 11 वर्ष संन्याशांमध्ये हरिद्वार, ऋषिकेश, वाराणसी इकडे राहिलेलो आहे. अग्नी आखाडा, जुना आखाडा, निर्वाण आखाडा 2 कुंभ केले मी. इलाहाबाद, हरिद्वार. हे श्रीमंत लोक आहेत. या सगळ्या नेत्यांना सगळ्यांना विकत घेतील एवढी प्रॉपर्टी त्यांची. लक्षात घ्या. साधू तुम्हाला काय वाटलं गरीब असतो? नाही महाराज. आणि जो गरीब असतो तो साधू नसतो. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती, उच्चिष्टे काढीती, मुक्तिचारी मुक्तिचारी मुक्तिचारी. रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती. लक्षात घ्या, साधू गरीब नसतो. कारण का? आणि माझी या भक्ता काय संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांनो आहे. अरे तुम्ही खरंच जसा परमार्थ करत असाल तर ईश्वर तुम्हाला कधी काही कमी पडू देणार. आणि ज्या अर्थी कमी पडतोय त्या अर्थी कुछ दाल में काला. परमार्थ नक्कीच काहीतरी गडबडतंय. लक्षात घ्या. अहो जर श्रीमंताचं मूल केविळवाणं दिसत असेल, तुकोबाराजी म्हणतात समर्थाचे पोर केविळवाणे दिसे. समर्थाचं पोरगण फाटक्या कपड्यात, लाज कुणाला आहे? समर्थाला आहे. लक्षात घ्या. म्हणून त्या परमात्म्याला, साधूला ओळखून घ्या. साधूच्या तत्वज्ञानाला हळुवारपणानं समजून घ्या. समजून घ्या. हरिपाठ फार सुंदर प्रतिकृती आहे. वाटतं मराठी आहे आपल्या जवळचं आहे, पण ते संत जे बोलतात ना गूढ अर्थानं बोलतात. भावार्थ असतो, ध्वन्यार्थ असतो. लक्षात घ्या. काय मराठीच बोलतो बरं मी, इंग्लिश बोलणार नाही, संस्कृत बोलणार नाही. सुताराने दांड्या तिरप्या बसवल्या आणि तिरप्या दांड्या सुताराने बसवल्या. काय फरक आहे जरा बघू द्या. तुमचं पण मला जरा चेक केलं पाहिजे. मला मराठीच बोलतोय बरं मी. एकच वाक्य आहे, संध्याकाळ झाली. पण संध्याकाळ झाली, पुजारी म्हणतो संध्याकाळ, पण अर्थ वेगळा आहे. माता माऊली सुद्धा म्हणतात संध्याकाळ म्हणजे आता धारा काढायची आहे, स्वयंपाकाला लागायचं आहे. लहान मुलं म्हणतात संध्याकाळ झाली. पुजारी म्हणतो संध्याकाळ म्हणजे दिवाबत्तीची काय झाली. चोर सुद्धा म्हणतो संध्याकाळ. एकच वाक्य आहे. फार मराठी इतकी विचित्र आहे, इतकी विचित्र मराठी. महाराज एकदा एक इंग्रज टिळकांकडे आला आणि तो म्हणला आय वॉन्ट टू लर्न मराठी. मला मराठी शिकायची. म्हटला ठीक आहे. पण टिळक म्हटले ठीक आहे पण व्हेरी डिफिकल्ट मराठी. तो म्हटला मी शिकेन. आणि ती लोक जिद्दी असतात. मी शिकणार म्हणलं. आणि 6 महिने रेग्युलर येऊन त्यांनी मराठी बोलायला लागला, वाचायला लागला. तरी पण टिळक त्याला म्हणले अजून तुला मराठी आमची समज. त्याला रागच आला. मग एक दिवस टिळक गैरहजर होते आणि तो आला. आता टिळक पडवीत दिसत नाहीत म्हणून त्यांनी नोक केली, कडी वाजवली. टिळक आहेत का घरात? तर टिळकांची पत्नी आतमध्ये घरात होती. गोषा पद्धती होती, पडद्या बाहेर येत नव्हत्या स्त्रिया. आणि तिथून ती बोलली जोडे दरवाजात नाही. तो म्हणला नीट ऐकू गेलं नसेल. अहो टिळक आहेत का? पगडी खुंटीला नाही. अहो टिळक आहेत का? उपरणे खुंटीला नाही. त्याच्या लक्षातच येईना. ते तसंच आलं आणि मध्ये रस्त्यात अहो म्हणले टिळकजी मी घरी गेलो होतो. म्हणले काय झालं? काय नाही म्हणले तुमच्या पत्नीला काय कमी ऐकू येतं? म्हणले नाही चांगलं आहे. मग काही डोक्यावर पण अहो म्हणले असं का म्हणता? म्हणलं अहो मी प्रश्न विचारला टिळक आहेत का घरात? ती म्हणते जोडे दरवाजात नाही. दुसऱ्यांदा विचार म्हणले पगडी कोण? टिळक म्हणले म्हणून मी तुम्हाला म्हटलं आमची मराठी भाषा समजायची. अहो लहान पोराची भाषा कळत नाही. एकदा मी एका ठिकाणी गेलो होतो, पूजा करत असताना ती 2 लहान मुलं दुसरी तिसरीची आली. ती म्हणते महाराज आम्ही प्रश्न विचारू का? मी म्हणलं आता दुसरी तिसरीची पोरं काय प्रश्न विचारणार? ते म्हणले महाराज. म्हणले विचार. म्हणले हत्ती जर फ्रीज मध्ये ठेवायचा असेल तर कसा ठेवणार? मी म्हणलं अजून एवढा मोठा का? तो म्हणला महाराज सोपं उत्तर आहे, दरवाजा उघडून. काय त्यांचं ते उत्तर आहे. मी म्हणलं ठीक आहे. म्हणलं आता उंट जर ठेवायचं असेल तर? मी म्हणलं आता उत्तर देईन, दरवाजा उघडून. ते म्हणले नाही महाराज पहिलं हत्तीला बाहेर काढावं लागेल. फार विचित्रता महाराज. मराठी भाषा सगळ्यात कठीण. जरी तुम्हाला वाटत असेल अभंग पाठ आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिये. देवाचं द्वार आपल्याला देवळाचं द्वार माहिती आहे.
देवाच्या दाराचा अजूनही पत्ता. क्षणभर या शब्दाचा अर्थ काय? तेणे मुक्तिचारी साधी एलिया. साधी एलिया ही कोणती विभक्ती आहे काही आपल्याला माहित नाही. फक्त पाट्या टाकायच्यात, उरकायचं आणि जेवायला जायचं असतं आपल्याला. हरिपाठ अजून कळला नाही आपल्याला. ज्ञानोबांनी इतकी समृद्धी दिलेली आहे, इतकं समृद्ध वाङ्मय आपल्याला दिलेलं आहे. पण समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी. हो करंट, आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात की बाबानो, या जगामध्ये साधू श्रेष्ठ असतो. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. आता तुम्ही म्हणाल महाराज साधू 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 म्हणजे काय? दाढी जटा वाढलेला? जे ढुंगी आहेत, पाखंडी आहेत, त्यांची पाप बाहेर आल्याशिवाय राहत नाहीत महाराज. दोन्ही दिसती सारीखी, वर्म जाणे तो पारखी. लक्षात घ्या. साधू आहो देव भेटेल, पण साधू लवकर भेटत नाही महाराज. लक्षात घ्या. बहुआवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. तुम्हाला वाटत असेल साधू साधू म्हणजे दाढी जटा शिष्य असा साधू नसतो महाराज. परेशान कार्यम साधनोती ती साधू. जो दुसऱ्याचं कार्य साधो. जे कार रंजले गांजले त्यासी म्हणे जो तुझी साधू ओळखा देव ते जे का रंजले गांजले. या कोरोनामध्ये सुद्धा काही साधू सारखे दिसतात पण ती साधू नसतात. आणि काही साधू दिसत नाहीत पण ती साधू सारखी असतात. समुद्र नदी झाली म्हणून तिला समुद्र म्हणता येत नाही. लिंग दगडाचा पाषाणाचा असला तरी ते पाषाण आणि दगड आणि ते लिंग म्हणता येणार नाही. लक्षात घ्या. तसं दोन्ही दिसायला सामान्य मनुष्यातच तो साधू असतो, पण त्या मनुष्यामध्ये आणि त्या साधूमध्ये एक वेगळा बदल असतो. लक्षात घ्या. आपल्याला तो बदल कळत नाही. संत नवती जगा माणसा त्या सारीखे. मी मगाशी ओवी म्हटलं ते चालत आहे ज्ञानाचे बिंब, अवयव नव्हे ते सुखाचे कोंब, येर माणूसपण ते भांब लौकिक भानू. जर ते वेगळ्या पद्धतीने आले असते तर आपल्याला ओळखता आले असते, पण ते आपल्यातच असतात, आपल्यातच उठबस करतात, आपल्यामध्येच आपल्यासारखंच जगतात, पण बोधानं ते परिपूर्ण असतात. महाराज बोध काय आहे? बोध या शब्दाचा अर्थ आहे या विश्वामध्ये जो परमात्मा आहे की नाही, सत चित आनंद स्वरूपानं तो परमात्मा या नाम रूपामध्ये व्यापक रूपानं उरून भरलेला आहे. त्याला जो पाहतो त्याला साधू म्हणतात महाराज. त्याची दृष्टी वेगळी असते. काय झालं नीट ऐका. स्वामी विवेकानंद एका प्लॅटफॉर्मवर बसले होते. कलकत्त्याला जायचं होतं. ट्रेनची वाट बघत त्यांचा एक गुरुबंधू ते बसले होते. संन्यास घेतला होता त्यांनी. आणि अचानक काय झालं, त्यांच्यासमोर एक सुंदर युवती, एक पंजाबी युवती समोर अशी बसली होती. स्वामी विवेकानंद एकटक तिच्याकडे पाहत होते. बाजूला त्यांचा गुरुबंधू म्हणला, स्वामीजी तुम्ही संन्यासी आहात? म्हणले हो. म्हणजे एखाद्या स्त्रीकडे इतकं सारख्या पद्धतीनं पाहू नये, तुम्ही मर्यादा आहे तुम्हाला? नाही म्हणले, मी पाहतोय, नक्कीच मी पाहतोय, पण माझ्या पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणजे असं कसं दृष्टिकोन आहे? मी पाहतोय, तुम्ही पाहताय, इतरही पाहतायत, आणि ती सुंदर युवती आहे. म्हणले हो बरोबर आहे तुझं म्हणणं. मग तुम्ही वेगळ्या पद्धतीने काय पाहता? पहा, नीट ऐका. हृदयावर कोरण्यासारखं वाक्य आहे स्वामी विवेकानंदांचं. ते म्हणले अरे खरंच ती युवती सुंदर आहे. मग म्हणले मी पण पाहतोय. म्हणले मलाही सुंदर दिसते. अरे म्हणले मूर्खा, मी असा विचार करतोय ती एवढी सुंदर असेल तर तिला बनवणारा माझा परमात्मा किती सुंदर असेल. हा साधू.
तुम्ही आम्ही सुद्धा या विषयांकडे पाहत असतो, तुम्ही आम्ही सुद्धा या विश्वाकडे, पण या विश्वातीत जो परमात्मा आहे, विषयातीत जो परमात्मा आहे, तो आपल्याला दिसत नाही. आणि दुसरं सांगतो, परमात्मा पाहण्याचा विषय नाही, तो या दृष्टीनं दिसणार. यत् चक्षुषान पश्यति येन चक्षुगुंषि पश्यति तदैव ब्रह्मत्वं विद्येनेदं यदि उपासते यद्वाचाभ्युदतं येन वागभ्युध्यते तदैव ब्रह्मत्वं विद्येनेदं यदि उपासते. आहे की नाही? बोलण्याचा तो विषय नाही आहे, पाहण्याचा तो विषय नाही आहे. लक्षात घ्या, प्रत्येक इंद्रियाचा विषय वेगवेगळा आहे. कित्येक सायंटिस्ट चंद्रावर गेलेत, सूर्यावर जाण्यासह सुद्धा त्यांचा प्रयत्न चालू आहे. इतर ग्रहादिकांवर सुद्धा त्या परमात्म्याचा शोध घेण्याचा त्यांचा विचार चालू आहे. पण त्यांना माहितीच नाही की कोणत्याही विषयानं, कोणत्याही इंद्रियांनी त्याला पाहता येत नाही, त्याचा अनुमान करता येत नाही. अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदुरे. लक्षात घ्या. मग त्यांना सांगितलं जातं, बाबा या डोळ्याचा तो विषयच नाही आहे. अर्जुनाला सुद्धा विश्वरूप दाखवलं, पण पाहता आलं का? नाही. न तुमाम शक्यसे द्रष्टुम अनेनैव सुचक्षुषा. या डोळ्यांनी त्याला मग दिव्यम ददामि ते दिव्य चक्षु दिले जातात. लक्षात घ्या. तेव्हा त्या स्वरूपाला नाही म्हणले, सूर्याची उपमा दिली. अरे सूर्य सुद्धा व्यावहारिक आहे, सूर्य सुद्धा प्रकृतीनं बनवलेला आहे. त्याच्या पलीकडे परमात्मा आहे महाराज, त्याच्या पलीकडे परमात्मा आहे. त्याचं दर्शन कठीण आहे. मग ही लोक पाहत आहेत, पण अरे प्रत्येक इंद्रियाचं मला सांगा. आता गुलाबजामुन गालाला लावता का? असं डोक्याला, हाताला कळतं का? इथं नाही ना. त्याचा विषय कुठं आहे? रसनेंद्रियाचा विषय आहे तो. डोळा हा रूपाचा सुजान डोळा. डोळ्यांनी काय करता येतंय? गुलाबजामुन खाता येतात का? घालू नका फुटत डोळा. त्याचा विषय नाही आहे तो. माझं बोलण्याचा नीट अर्थ व्यवस्थित लावा तुम्ही. लक्षात घ्या. या इंद्रियांनी या इंद्रियांनी त्याला पाहता येत नाही महाराज. मग ज्ञानोबरांनी पाहिला, पण तो कसा पाहिला? तो हा रे श्री पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. त्रिपुटी रहित, दृश्य द्रष्टा दर्शन रहित या ठिकाणी त्या परमात्म्याचं दर्शन आहे. तो बोध आहे. त्या बोधानं साधू हा परिपूर्ण असतो. साधू बोध झाला. बरं, काही ना तो बोध होतो, पण कधी कधी काय होतं, थोडासा बोध झाला की या जगामध्ये ती लोक प्रसिद्धीच येतात. नीट ऐका बरं. काही साधू खरंच बोधापर्यंत जातात, थोडासा अनुभव येतो, पण अनुभव आल्यानंतर 3 प्रकारची माणसं आहे की नाही. ते राजाच्या दरबारामध्ये 3 आणल्या होत्या मूर्त्या. म्हणजे एकाची मूर्तीची किंमत काय? म्हणले 20,000. म्हणजे दुसरीची 1,00,000 आणि तिसरीची 5,00,000. म्हणले एवढं फरक का? सारख्याच मूर्ती दिसत आहेत. म्हणले नाही. म्हणले सारख्या दिसत असल्या तरी त्याचा वेगवेगळा भाव आहे त्याच्यामध्ये. म्हणजे कसं? अहो म्हणले एका कानातून जर कानातनं काडी टाकली तर ती तोंडात नाही येते. 20,000 रुपये आहे की नाही. एक ह्या कानातनं काढली, ही काढली, हा त्याची 20,000 रुपये. आणि 1,00,000 म्हणले इथून काढली का इथून निघते ती 1,00,000, आणि इथून जी पोटामध्ये जाते ती म्हणजे 5,00,000. अर्थ कळाला का? काही जो बोध आहे, काही साधू जे आहेत अनुभव घेतात महाराज, आणि तो अनुभव मुरवतात. ठाईची मुराला अनुभव नाही. माता मौलाना लवकर लक्षात येईल. ठाईची मुराला अनुभव. मुरला म्हणजे फुट. आता बघा आता कैऱ्यांचे दिवस आले, अजून काय एवढ्या मोठ्या झाल्या नाहीत, पण आता थोड्या दिवसात मोठ्या होतील. मग आमच्या माता मावल्या काय करतील? फुट करतील, आणि मग तेल मीठ मसाला टाकून व्यवस्थित त्याला काय करतील? ठेवतील, आणि दुसऱ्या दिवशी लगेच खायला. बरोबर आहे? नाही, त्याला मुरावं. गुलाबजामुन बनवल्यावर 2-3 दिवस 4 दिवस जेवढे मुरतील तेवढे. बरोबर आहे? तसं साधूचा बोध सुद्धा स्वानुभवानं जेवढा मुरेल, जेवढं त्या ठिकाणी परिपक्व होतील, तेवढं साधू चमकतो महाराज. लक्षात घ्या. पिकलिया सेंद
कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाले. असा हा साधू असतो. आणि दुसरा साधू म्हणायला साधू असतात मला असते, पण असून संधी साधू असतात. संधी साधू माहितीये ना. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे अंतरी वश केला कामे अंतरी वश केला कामे. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे अंतरी वश केला कामे. जरी भगवा झाला नामे अंतरी वश केला, त्याला म्हणू नये जग विटंबना बाधू. असे काही नाही संप्रदायामध्ये येतात, चुकीची माणसं या संप्रदायामध्ये येतात. आणि साधूचा विषय असा असतो की काय होतं, लोक लवकर श्रद्धा ठेवतात, लोक पाया पडतात, माता भगिनी सुद्धा प्रेम करतात. आता मी ज्या संस्थानावर आहे 13 वर्ष झाली, अजून मला कुणी दुखवलं नाही. लक्षात घ्या, अजून मला कुणी दुखवलं नाही. याचं कारण आहे प्रेम करतात लोक. लक्षात घ्या. आणि मग काही लोक आणि सगळे येतात. मी तुम्हाला सांगितलं ना, पहिला पियाला का तुम्हाला भेटायला येतो, जज असो सगळे भेटायला येतात, मोठी श्रीमंत माणसं असो, कुठलाही आमदार खासदार भेटायला येतात. लक्षात घ्या. मग कच्चा जर असेल तर फुकतो महाराज, मला लक्षात घ्या. हा, मिळालेला मान सुद्धा पचवता आला पाहिजे महाराज. लक्षात घ्या. काही ना तो पचत नाही, पचवण्याकरता सामर्थ्य लागतं, ज्ञान लागतं त्याच्याकरता. आणि मग गडबड होते. मग काय होतं, चुकीचा माणूस जर या संप्रदायात आला तर या संप्रदायाला तो कलंक लावतो महाराज. ज्ञानोबांनी 3 ओव्या खर्च केल्यात त्या साधू करता. जर तो दिवा दिवळीत ठेवला तर तो काय करतो, त्या दिवळीला काळं करतो महाराज. बोलणं लक्षात येत असेल. स्वतः त्या ठिकाणी काय करतो, जळतो, आणि दुसऱ्यालाही त्या ठिकाणी काळं करतो. असे काही असतात महाराज. काही लोक विजीला प्राण सांडले, नुसता असा केला का विजून जातो तो दिवा. लागला तरी काडी उरवून येते, एखाद्या गंजीला लागला तर अख्खी गंज पेटून देतो महाराज. जळे शिंपीला तिडेपिडी, नुसतं असं पाणी टाकलं तर तर करतो. काही बघा तुम्ही, बोध नसल्यामुळं, ज्ञान नसल्यामुळं त्याला कुणी एखादा काही चेष्टा केली त्याला राग येतो. नाही महाराज, साधू साधू असतो. जनाब आपल्या मुक्ताबाईंनी ज्ञानोबांना जेव्हा उपदेश करताना, विश्वरागे झाले वन्नी योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी संधी सुखे व्हावे पाळणे. लक्षात घ्या. का असे ते पण भेटतात आम्हाला, नाही की नाही. महाराज लय भारी कपडे घालता, लय भारी झाक राहता. अरे म्हटलं मूर्ख माणसं राहतात ना, नालायक बेवडे चांगले राहतात ना. आम्ही तर ज्ञानोबा तुकोबांची लेकरं आहोत ना. त्यांची लेकरं आहोत आम्ही महाराज. लक्षात घ्या. आणि म्हणून काही लोक जळतात महाराज. आणि मग जी जळतात ना त्यांना मी जाणून बुजून जाळतो. अरे जी गाडी आम्ही घेतलेली आहे, चांगली गाडी घेतली, प्रवास करायचा काय आम्ही कुणाला फिरवतो काय कुणावर शायनिंग मारायचे. अहो धर्मोपदेश करायचा आहे लांब लांब. आज आमची खरंच कीर्तनकार मंडळी गावोगावी जात आहे आणि सदुपदेश करतायत. त्या ठिकाणी चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. किती मोठं कार्य आहे. काय आहे, सरकारचं लक्ष आहे आमच्या महाराजांकडे. कुठल्या योजना आहेत का काय आहे. कित्येक महाराज आमचे रस्त्यात गेले हो, काहींचे हात गेले, काहींचे पाय गेले, काहींनी प्राण गमावलेत. लक्षात घ्या. पण हे कोण, साधू संतांनी केलंय म्हणून ते. नाहीतर डॉक्टर सुद्धा हात लावायचे पैसे घेतो, बरोबर आहे ना. वकील सुद्धा बोलायचे 1 मिनिटाचे सुप्रीम कोर्टामध्ये 2 लाख असतात. 2 लाख 1 पर मिनिट. 2 लाख 3 लाख जशी केस असेल तसं. लक्षात घ्या. पण साधू तुम्हाला फुकट बोलतो म्हणून तुम्हाला काय वाटतं. बरं काय काय म्हणतात महाराज लय काय काय घेतात तो पैसे. घेऊ द्या ना. एक हिरो किती घेतो, कशी गप्प बसतील बघा. आता एक हिरोईन किती घेते एका पिक्चरची, हॉलिवूडची? 50 करोड 30 करोड 20 करोड. त्या टक्क्यामध्ये त्या मोबदल्यात आमचा महाराज किती घेतोय. आणि काय वाईट करतोय का तो? नाही. वाईट जर करत असेल तर तो सुद्धा इथं टिकत नाही महाराज. लक्षात घ्या.
तुम्ही दिलेला धर्माचा पैसा जर चुकीच्या मार्गावर आम्ही नेला, आम्ही काही देवाची जावई नाही बरं. आम्हाला सुद्धा त्याचं उत्तर द्यावं लागतं, त्याचा परिणाम आम्हालाही भोगावा लागतो, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी या धर्माची फार मोठी गरज आहे, या संस्थानांची ऊर्जास्थानांची गरज आहे महाराज, साधूची गरज आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, ईश्वर निष्ठांची मांदियाळी भेट तू या भोवता. आज कित्येक पिक्चर निघा लागलेत महाराज, तिथं पोरं पोरी आमची गुंतायला लागली आणि तसंच अनुकरण करायला बघतात, तसंच राहायला बघतात. बाबा ते वेगळं आहे, ते भासमान आहे. मला सांगा, ती खरंच हिरोईन एवढी सुंदर आहे का? ती असेल तर आणा जरा शेतात, जरा तिला कामाला. हा, जरा एसी मध्ये राहते, चार भिंतीमध्ये राहते, मग पालीसारखी जरा पांढरी पडली असं. मग ह्या आमच्या माता मावल्या, पतिव्रता माता मावल्या एवढे सुंदर आहेत का? ती ही सुंदरता त्यांना कधीच मिळणार नाही मला, लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल ती सुंदरता, हा लक्षात घ्या, पण जाऊ द्या, आता आम्हाला बोलता येत नाही प्रगटपणानं. हा लक्षात घ्या, फार विचित्रता आहे, पण लोकांना हे कळत नाही. खरा साधू कळत नाही, खरी माणसं कळत नाही, सत्य बोलणारी माणसं कळत नाही. आणि म्हणून एक विचित्रपणा आला महाराज, फार विचित्रपणा आला. जरा ऐकायला वाईट वाटेल तुम्हाला, पण ती सत्य आहे. मी किती संस्कृत बोललो तो तुमच्या लक्षात येणार नाही. गांडू भडवे मजा करे, गांडू भडवे मजा करे, मर्द के होत हाल, पतिव्रता तो भूकी मरे, पेडे खाय छिनाल. विठाला 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 विठाला. अरे त्यांना काय माहिती आमच्या माता माऊल्या काय जबाबदारी घेत आहे. एवढ्या परिवाराला लहानाचं मोठं करतात, दिशा देतायत, किती मोठा त्याग आहे. त्यांना काय कळणार आहे? पण त्यांना तुम्ही मोठे पण देताय, यांना कोण विचारतंय महाराज? तसं खरा जो साधू आहे त्याला किंमत नाहीये महाराज. सिदंती संता विलसंत्य संता, असंतः विलसंती संतः सीदंती. रडताय तो कोपऱ्यात रडतायत काही काही माणसं, मी बघितली मला, सज्जन माणसं. का? आपण त्यांना किंमत देत नाही. आणि जी चुकीची माणसं चुकीचं दिग्दर्शन करतात त्यांना तुम्ही मोठे पण देताय, आणि मग त्या ठिकाणी नंतर बर्बाद झाल्यावर तुम्हाला कळतं. आणि म्हणून साधू नाही, काही चुकीचे नाही असं म्हणून ती बाहेर बरोबर प्रगट होतात. काय झालं, एक उदाहरण तुम्हाला सांगतो पंचतंत्रातलं, फार सुंदर उदाहरण. काय झालं, कोल्हीण जी गरोदर होती ती चालली होती, पंचतंत्रातली सुंदर कथा आहे. विष्णू शर्मा आणि पोटामध्ये गर्भ होता तिच्या. एक मोठा सिंह असा अचानक समोर आला. ती घाबरली आणि पळाली. पळता पळता तिचा गर्भ गळून पडला. कोल्लं ते सुंदर. सिंहाला दया आली. मोठ्या माणसाला लवकर दया येते. हा जरा काडी पैलवान असं, बघू का तुझ्याकडं? ते काही नसतंच ना. आजकाल पोरं सुद्धा मी बघतो भांडणच नाहीत महाराज. मैदानी खेळ संपले. हॉलीबॉल नाही, हा कबड्डी नाही, खो खो नाही, सुरपाट्या नाही, फक्त मोबाईल मध्ये पबजी. फार विचित्रता झाली, लक्षात घ्या. नाही, भांडणं होत नाही म्हणजे चैतन्य नाही त्यांच्यामध्ये. तुम्हाला सांगायचं, आज मी या वयामध्ये सेंटर खेळतो बरं, ऑलराऊंड आहे मी. व्हॉलीबॉल खेळतो, क्रिकेट खेळतो, बॅटिंग. मी एक 6 मारला तर ते म्हणलं, महाराज तुम्ही कसं काय? म्हणलं, मग काय विणाच घेतो का फक्त हातात? हां, ऑलराऊंडर होता मी म्हणलं. हां, लक्षात घ्या. आणि खेळलं पाहिजे. आज मुलांचं खेळणं कमी झालंय. हार्ट सुद्धा प्रॉब्लेम आलाय. हार्टवर त्याचा परिणाम झालेला आहे. निर्णय शक्ती नाही. थोडंसं काय झालं का लगेच ताबडतोब गरम होतात, ताबडतोब काहीतरी लगेच वेगळा निर्णय घेतात. लक्षात घ्या. ताकदवर दमदार माणूस लागतो महाराज, लक्षात घ्या. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एरिया गबाळाचे काम नाही. आणि दुसरं तुम्हाला माता मावल्यानं तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जरा व्यायाम करत जा. सकाळी थोडासा प्राणायाम करत जा. हा म्हणजे आम्हाला कुठं कळतं, बाकीचं सगळं गाव गुंड्या कळतात ना तुम्हाला. हा, अख्ख्या बघा ना तुम्ही, शेजारचं 4 भिंतीकडचं माता मावल्या सांगतात, तिचं असं आहे त्याचं असं आहे, ती डुचकी तशी. ती माहिती तुम्हाला आहे आणि आपल्या शरीराबद्दल माहिती नसावी. यूट्यूबवर बघा, सर्च करा महाराज. प्राणायाम आलं पाहिजे, योगासनं आली पाहिजे, यम नियम प्राणायाम. का आज व्हेरियंट वेगवेगळे येऊ लागले. चेष्टेचा विषय नाही हा.
आजार वेगवेगळे येऊ लागले आणि त्यातल्या त्यात तुम्ही खताचा वापर जास्त करायला लागलेत, कृत्रिम खताचा वापर करताय, कीटकनाशक फवारण्या करताय, कॅन्सर सारखे दुर्धर आजार आज चांगल्या चांगल्याना सुद्धा होऊ लागलेले आहेत, लक्षात घ्या. म्हणून रोज व्यायाम आणि मुलांना चांगलं खाऊ घाला. ह्या मावल्या सुद्धा ना इतक्या आळशी होत चालल्यात. खळगुट भाकरी खा मर, तसं करू नका. ताट असं बघितल्या बघितल्या नसलेली भूक लागली पाहिजे. बघा तुम्ही मारवाडी, गुजराती, ब्राह्मण, आता आम्ही काय काय घरांमध्ये जातो, मी तुम्हाला सांगितलं मी मुंबईचाच आहे, आणि त्याच्यामुळं आम्ही ताट असं भरलेलं सुंदर ताट पाहिजे. तुम्ही एवढे कष्ट करताय, शरीरामध्ये ते विटामिन्स प्रोटीन तुमचे गेले पाहिजेत. कित्येक माता मावल्या मी पाहतोय आजार अंगावर काढतात, नंतर कॅन्सर होतो, नंतर कळतं ते. तुम्ही परिवाराकरता मरता, जरूर करा प्रेम परिवारावर, पण स्वतःवर सुद्धा काय करा, प्रेम करा. युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार, नसावे पासरा निद्रा बहुभाजन. युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार, नसावी पासरा निद्रा बहुभाजन. आहार विहार युक्त आहार विहार, वेळच्या वेळेला दूध, तूप, लोणी सगळं पाहिजे. पण आजकाल या माता मावल्या आम्ही तूप मागतो, चुप, तूप पाहिजे बरं रोज. आहार अमृत आहे, अमृत. हा तुम्हाला जाऊ ते आमचं सांगतो, माझ्याकडे सगळं आहे बरं. 20-21 गायी आहेत माझ्याकडे, इतक्या सुंदर. माझ्या प्रत्येक गायीला फॅन आहे, तुमच्या माहिती करता सांगतो. इतक्या सुंदर, मी एकीचं नाव ऐश्वर्या ठेवलं, बघायला या. आता रस्त्यानं चाललं तरी सेल्फी काढतात महाराज. हा इतक्या सुंदर गीर आहेत. एक वेगवेगळ्या गायी ठेवलेल्या आहेत मी. हा लक्षात घ्या, मी माणसं जास्त नाही ठेवणार, प्राणी राहू द्या, कारण का माणसं दगाबाज आहे. हा प्राणी लात मारतील पण धोका देणार नाही ना, लक्षात घ्या. आणि म्हणून दूध, दही, तूप, लोणी रोज तुमच्या आहारात गेलं पाहिजे, तरच या व्हेरियंटला तुम्ही प्रतिकार करू शकता. नीट आहे का माझं कीर्तन? ताकद पाहिजे तुमच्या शरीरामध्ये. हा व्यायाम केला पाहिजे, कुस्त्या केल्या पाहिजेत, मैदानी खेळ खेळले पाहिजेत. मुलींनी सुद्धा नाहीतर म्हणते मुलांनी, मुली सुद्धा आता सक्षम झाल्या. आता तुम्हाला 50% आरक्षण, त्याच्यापेक्षा जास्त मिळेल तुम्हाला. 60% होईल. हे काय कामाचे राहणार? व्यायामच करत नाही, त्याला मी तरी काय करू? त्यांना राग आला तरी चालेल. आज बघा ना, शॉपमध्ये, ऑफिसमध्ये आज पायलट सुद्धा कोण आहेत? आज मिलिटरीमध्ये सुद्धा, राष्ट्रपती सुद्धा, सर्व क्षेत्रामध्ये आमच्या मुली कोण आहेत? पुढे आहेत, अग्रेसर आहेत, लक्षात घ्या. आणि या पोरांना फसवतात, नुसते हसतात ते, दिवसभर गायब पागल होते मला, लक्षात घ्या. झलक दिखला जा, हा त्या अभ्यास करतात आणि हे इकडंच. फार विचित्रता आहे मला, लक्षात घ्या. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, कधी कधी आम्हाला काही खरं बोलावं का खोटं बोलावं वाईट वाईट. अरे तुम्ही सुंदर आहात, लक्षात घ्या. अभ्यास करा, कर्तृत्व करा. मुलीच्या मागं लागण्यापेक्षा बाप तुमच्या दारात आला पाहिजे, माझी पोरगी कर म्हणून. एवढं सामर्थ्य तुम्ही आणा महाराज, लक्षात घ्या. आणि दुसरा हे कन्फ्यूज करतात तुम्हाला ही मीडिया. मला सांगा, मोर सुंदर आहे का लांडोर सुंदर आहे? लवकर बोला. कोंबडा सुंदर आहे का कोंबडी? हा. सिंह सुंदर का सिंह? सिंह. पुरुष सुंदर का स्त्री? बघा गप्प बसले. हा. अरे पुरुषाला कुठलेच अलंकार घालायची गरज, कुठलंच मेकअप करायची गरज. हा 6 पॅक असं दंड बिंड असले तर बिना अलंकाराचा सुंदर दिसतो महाराज पुरुष. मी काय तुमची भांडणं लावत, पण तुम्हाला पागल करतायत ते मी सांगतोय तुम्हाला, लक्षात घ्या. आणि म्हणून जागे व्हा. संत जागा करतो महाराज. साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, ठाईची मुराला अनुभव ठाईच मुरलेला असतो महाराज. आणि मग साधूचा जो प्रकाश आहे, साधूचं जे ज्ञान आहे, जगाला कसं प्रकाशित करता अभंगाच्या द्वितीय कापुराची माते उजळल्या ज्योती,
कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसे. खरा कापूर बरं, आता हे जरा डुप्लिकेट कापूर आलेलं आहे आणि कापूर घरामध्ये लावायला पाहिजे. कापुराचा हा स्वभाव आहे, जळतो, प्रकाशित होतो, प्रकाश देतो आणि काहीही शिल्लक राहत. तसं संतांचं सुद्धा जीवन असतं, या जगाला ते प्रकाशित करतात. आणि तो साधू कुठला होता, कधी गेला, कधी जन्माला, कुठेही जन्माला, कुणाच्याच लक्षात येत. कितीतरी ग्रंथकार आहेत, कितीतरी तत्वज्ञानी आहेत, या जगात आले, ज्ञान दिलं आणि बाजूला झाले. समाधी सुद्धा नाही त्यांची, लक्षात घ्या. कारण का सदैव संशोधनामध्ये असतात, सदैव त्या परमात्मा प्रभू प्रेमामध्ये रमलेले असतात महाराज. या जगाचा त्याचा काही संबंध नसतो, पण एक करतात, जाता जाता या जगाला ते प्रकाशित करतात. कारण का त्या प्रकाशाला त्यांनी मिळवलेलं असतं, त्या प्रकाशाला त्यांनी मिळवलेलं असतं. तमेव भान्तमनुभूति सर्वं तस्य भासा समिदं विभाति. या जगाला तो प्रकाशित करतो. त्या प्रकाशमान परमात्म्याला सत चित आनंद सद्रूपः अबाध्यमानत्वात् सद्रूपः प्रकाशमानत्वात् चिद्रूपः परम प्रतिविषयत्वात् आनंद रूपः. सद्रूप, चिद्रूप आणि आनंद. आनंद सद्घन, चिद्घन, आनंद घन अशा त्या परमात्म्याला त्यांनी मिळवलेलं असतं. म्हणून साधू कुठेही गेला, जगाला सांगण्याची गरज पडत नाही तो साधू आहे म्हणून, आपोआप तो प्रकाशित होतो महाराज. एवढ्या लोकांमध्ये, हजारो लोकांमध्ये तो साधू वेगळा दिसतो, लक्षात घ्या. आणि वेगळा दिसतो म्हणून लोक जळतात महाराज. आम्ही एवढं चांगलं खातो तरी सुद्धा आमच्या चेहऱ्यावर तेज नाही. आणि साधूच्या जीवनात त्यांनी त्या प्रकाशाला मिळवलेलं असतं महाराज, लक्षात घ्या. त्या सत्यचित आनंद स्वरूपाचं त्यांनी, आत्मस्वरूपाचं भान त्यांनी केलेलं असतं. म्हणून कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. आणि तो साधू त्यांनी तो मोक्ष मिळवलेला असतो. मोक्ष रेखे आला, भाग्ये विनटला, लक्षात घ्या. आणि खरंच तुम्ही जर खरंच चांगला परमार्थ केला ना, ईश्वर तुमचे लाडकोड सगळे पुरवतो महाराज, आहे की नाही. तो जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवीत. जो जो जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवीत, लक्षात घ्या. सगळी इच्छा तुमची मनोकामना कधी, तो बोध झाल्यानंतर, तो प्रकाश तुम्ही मिळवल्यानंतर. मोक्ष रेखे आला, भाग्ये विनटला, भाग्यानं नटतो बरं. ती कथा तुम्हाला सांगता सांगता राहिली. खोटा जो साधू असतो तो वेगळाच असतो, लक्षात घ्या. तुम्ही खरा साधू बघितलेला नाही. खोटा, त्याच्याकडे प्रकाश नसतो, तो उघडा काय झालं, ती जी कोल्हीण होती ती तिथंच व्याली. त्या सिंहाला दया आली, त्यांनी काय केलं, त्या कोल्ह्याला उचललं आणि त्याची सिंह व्याली होती, तिला 2 छावे झाले होते. तिला वाटलं मला खायला, अय म्हणले खायचं नाही, तू या 2 मुलांना जसं सांभाळतेस तसं याचाही सांभाळ कर. आता पती आज्ञा. मग तेही दूध पित होते आणि हे कोल्ह सुद्धा त्या वाघिणीचं दूध पिऊ लागलं, सिंहणीचं दूध पिऊ लागलं. आणि राहता राहता वाढता वाढता ते सुद्धा काय समजा लागलं, मी कोण आहे, बोला ना, सिंह. असं वाटतं कधी कधी साधू संगतीमध्ये राहिल्यानंतर, विद्वानांच्या संगतीत राहिल्यानंतर असं वाटतं की मी पण विद्वान. तुकोबार म्हणतात, नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशाला गे पात्र झाला. महाराज मुरावं लागतं, लक्षात घ्या. फार मोठी साधना असते, फार मोठी सेवा असते, लक्षात घ्या. आणि त्यातून तो हे कर. पण कच्च्या अवस्थेमध्ये आपण त्या ह्याच्यामध्ये जातो, पण ते जसं प्राप्त करायला पाहिजे तसं प्राप्त होत नाही, कारण का अधिकार कमी पडतो आपला. कोल्हा सिंहाच्या मुलांमध्ये राहत होता, त्यालाही असं वाटत होतं की मी सिंह आहे. पण ते किती काळ ऐन तारुण्यात आले ते, आणि तिघही असे चालले होते रस्त्यानं. अचानक समोरून हत्ती आला. हत्ती आल्यानंतर आता ती 2 सिंहाची पिलं, ती छावे ते केसाशी आयाळ मोठी झाली, पंजे असे फुटकारले, शेपटी फुगले आणि असं आक्रमण. तेवढ्यात ही कोल्ह बाजूला झालं. अरे म्हणलं काय कळतं का नाही, मूर्ख आहात का, तो प्राणी किती मोठा, तुमचा आकार किती, त्याचा किती मोठा, काय कळतं का नाही तुम्हाला, तुम्ही लढू नका. सांगता सांगता पळूनच आला तिकडून.
या दोघांनी त्याच्यावर आक्रमण केलं आणि हे कोल्ह तिथून पळून आलं. आई 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 अगं म्हणले, अरे म्हणले काय झालं काय झालं, जरा असं जवळ घेतलं त्याला, कारण का दूध प्यायलं होतं, वाढलं होतं, जवळपास राहिलं होतं. अगं आई म्हणते चल तू. म्हणते कुठे? अगं फार मोठा प्राणी आला, मी त्या दोघा मूर्खांना सांगत होतो तुम्ही आक्रमण करू नका, आणि पण त्यांनी आक्रमण करतायत. आई ते वाचतील याचा मला भरोसा वाटत. पहा सुंदर श्लोक आहे बरं पंचतंत्रातला. त्या सिंहिणीने जवळ घेतलं आणि डोक्यावरनं हात फिरवलं आणि म्हटली, शुरोसी कृत विद्योसी दर्शनीयोसी पुत्रक. हे पुत्रक, का माझं दूध प्यायलायस, तू शूर आहेस, देखणा आहेस, बुद्धिमान आहेस, पण यस्मिन कुले त्वम उत्पन्नो गजस्तत्र न हन्यते. हे कोल्या ज्या कुळामध्ये तू जन्माला आलास त्या कुळामध्ये हत्ती मारला जात नाही. तुझी जात उघडी पडलेली आहे, तू आता इथून निघून जा. ते जर दोघे आले तर तुला फाडल्याशिवाय राहणार. कळतंय? साधू महाराज मोक्ष रेखे आला भाग्य विनटला. मी तुम्हाला सांगितलं ना, खरंच ईश्वर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतो, सगळ्या मनोकामना पूर्ण करतो महाराज, काही कमी करत नाही महाराज. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटतं वारकरी संप्रदायातले संत गरीब नाही महाराज, गरीबाचा इतिहासच नाही. मला सांगा पुराणात गरीब आहेत? अहो जैनांचे 24 तीर्थंकर राजकुमार आहेत सगळे. गीता सांगणारा सुद्धा द्वारकेचा, ऐकणारा सुद्धा पांडव राजा आहे महाराज. लक्षात घ्या. परीक्षित कोण आहे? भिकारी आहे का? राजा आहे ना. लक्षात घ्या. भिकाऱ्याचं इथं कामच नाही. ज्याच्या डोळ्यात अश्रू आहेत, पोटात अन्नाचा कण नाही, तो काय तत्वज्ञान ऐकेल? समर्थपणा लागतो. लक्षात घ्या. भाग्य लागतं, भाग्य. नाही नाही, काही लोकांनी अशी कल्पना केली साधू म्हणजे गरीब बावळट, जिथं बस म्हणलं तिथं बसलं, जिथं उठ म्हणलं का उठ, असा असतो का साधू? अरे महाराज प्रखर असतो, तो भयंकर असतो महाराज. लक्षात घ्या. देव काळ सुद्धा त्याला घाबरतो महाराज. तो काय सामान्य असतो का? भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. तुकोबराय इतकी श्रीमंती होती, कितीतरी लाखो रुपये त्यांच्याकडे होते तुकोबरायांकडे. नामदेवराय, आता मी त्या वाड्यात खेळलेलो आहे, नामदेवरायांच्या वाड्यात पंढरपूरला असताना. नामदास महाराज वगैरे हे सगळे. लक्षात घ्या. तिथून रोज पंचपक्वानाचं ताट जात होतं नामदेवरायांच्या घरामधून. काय गरीब होतं का साधू? नरहरी सोनार, गोरोबा काका, सावता महाराज, कोणीही गरीब कोणी गरीब नव्हतं, सगळे श्रीमंत होते महाराज. आणि परमार्थ करणारा श्रीमंतच असतो, गरीब नसतोच महाराज. लक्षात घ्या. भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. साधूच्या जवळ जो जातो तो नक्कीच त्याला हरिभक्ती प्राप्त होते. मग काय बदल होतो? ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. जर तुम्ही प्रेम साधूवर ठेवलं ना, संतांची संगती जर तुम्ही केली, हरी दिसे जनी. पहिलं लोकांमध्ये पहा, हरी दिसे जनी, नंतर वनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी. परमात्मा वृक्षांमध्ये सुद्धा आहे बरं. म्हणून माझी तरुणांना विनंती आहे, वृक्ष लावा, झाडे लावा. झाडे लावताना फक्त फोटो काढतात, घे रे फोटो माझा, नंतर त्या झाडाकडे बघतच नाहीत परत. तसं नका, झाडे लावा आणि झाडे जगवा. लोकांवर काय करा? समाज सेवा करा. आपल्या गावामध्ये ज्या काही समस्या आहेत तरुणांनी एकत्र येऊन दूर करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वाटतं कोणी नेता येईल, कोणीतरी मोठा येईल, मग आपल्या गावाचा उद्धार नाही. तरुणांनो, माझी विनंती आहे, तुम्हाला आवाहन आहे, तुमच्यामध्ये फार मोठी ताकद आहे. मला सांगा आता लोकामसलाची किती आहे लोकसंख्या? किती आहे? बोला लवकर. किती? 2500 आहे ना? 2000 धरतो, 500 सोडूनच देतो मी. 2000 रोज तुम्ही 1 रुपया पेटीत टाका. 5 रुपये नाही, 10 रुपये नाही, रोज पेटीत 1 रुपया टाकायचा. किती? 1 रुपया. किती होतील दिवसाचे? 2000 रुपये, बरोबर ना? दिवसाचे 2000, महिन्याचे 60,000, वर्षाचे 7,20,000, बरोबर ना? 7,20,000. किती? 7,00,000. दरवर्षी 7,20,000 तुमचे होतील. तुमचे रोड तुम्हीच बनवू शकता, तुमच्या योजना तुम्हीच राबवू शकता, तुम्हीच तुमच्या अभ्यासिका, तुमची लायब्ररी, तुमची व्यायामशाळा, तुमच्यामध्ये ताकद आहे. तुम्ही तुमचे गोडाऊन तयार करा.
मोठे मोठे फ्रीजर आणा, तुमचा जो माल आहे, फळं आहे, तुम्ही त्याच्या गोडाऊनमध्ये ठेवा आणि जे दलाल आहेत ना, जिथं तुम्ही माल घेऊन जाता, घ्या रे म्हणून मार्केटमध्ये, त्यांना बोलवा, किती पाहिजे माल, कुठला काय म्हणतो भाव, तुझं किती, तू किती, जो जास्त देईल त्याला देऊन टाका. आपल्या दारात ते आले पाहिजे. पण आपण वेड्यासारखे जातो, आपणच आपली ताकद गमावले. तुम्हाला वाटतं ते येतील मग आपल्याला देतील, मग आपला सभामंडप कशाला. लक्षात घ्या, स्वतः समर्थ व्हा. आता दया करण्याचा दिवस राहिले नाही. कोरोनामध्ये तुम्ही बघितलं, कुणी कुणाकडे काही बघितलेलं नाही, कुणी कुणाला मदत केलेली नाही. लक्षात घ्या, काही मोठी माणसं थोडीफार देवासारखी धावून आली, त्यांनी मदत केलेली आहे. आणि दुसरं सांगतो, आता हे सरकार जे येणार आहे दया करणार नाही. लक्षात घ्या, दया म्हणजे मग तो पास होत नाही तर त्याला काही करता येणार नाही. तुम्ही अभ्यास करणार नाही, तुम्ही निर्बल असाल तर तुम्ही त्या ठिकाणी, आता पोलीस भरती होते आहे की नाही, सैनिक भरती असते. लक्षात घ्या, तिथं उंचीमध्ये याच्यामध्ये कितीतरी कमी पडले तर तिथं ते घेत नाहीत, कारण का देशाचं रक्षण करायचं आहे. या देशाला इतर देशांबरोबर व्यवहार करायचे आहेत, त्या देशांबरोबर हात मिळवणी करायची आहे, त्या देशांबरोबर व्यवहार करायचे आहेत. तुम्ही निर्बल राहून नाही म्हणले मी लुका मसल्याच आहे, आम्हाला काय कळतंय, तसलं इथं आता चालणार नाही. करलो दुनिया मुठ्ठी में, हातामध्ये मोबाईल आहे, यूट्यूबवर तुम्ही सगळं शिकू शकता. फ्रेंच शिकायची आहे यूट्यूबवर, जर्मनी, इंग्लिश, सगळं जे काही तुम्हाला शिकायचं आता ऑनलाईन वॉल टोटल सगळं आलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंदोरीकरच्या भाषेत कशी झक मारायची तुम्ही तुमचं ठरवा, त्याशिवाय कळणारच नाही तुम्हाला. चांगलं करायचंय का वाईट करायचंय तुमच्या हातामध्ये आहे. आणि तुम्हाला फॅसिलिटी दिलेली आहे, सरकारने तुम्हाला फॅसिलिटी दिलेली आहे, इंटरनेट दिलेलं आहे तुम्हाला. तुम्हाला तुमचं कल्याण कळालंच पाहिजे. नाही कळालं व्यसनाधीन व्हाल, जीवन बर्बाद होईल. लक्षात घ्या. आणि हे जग तुम्हाला स्वीकारणार नाही. लोकसंख्या भरमसाठ वाढलेली आहे, कुणावर कोणी दया करायला इथं समर्थ नाही. केली तर तो साधू आहे मला. लक्षात घ्या. आणि म्हणून या साधूच्या संगतीत तुम्ही आलात ना, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वे आहे की ना, देवा तुची गणेशू, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूप, आत्मस्वरूप, परमात्म स्वरूप या ठिकाणी दर्शन या संतांच्या संगतीत. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईची मुरला, अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी मोक्ष रेक्याला भाग्य विरटला. साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गुडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, नामस्मरण करा, भजन करा, पूजन करा, संकीर्तन करा. आज हरिभक्तपण आमचे महंत गोविंद बाबाजी यांच्या या कुशल मार्गदर्शनाखाली, यांच्या तपानं, यांच्या सामर्थ्यानं या लुकामसला या पंचवटी दत्त संस्थानावर या ठिकाणी हा सुंदर सोहळा, याचं सुंदर आयोजन आमचे अशोक महाराज आहेत. खरंच अतिशय चांगलं नेतृत्व तुम्हाला मिळालेलं आहे आणि यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालेलं. नक्कीच जीवन परिवर्तित झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून आज या संबंधानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानं येणं झालं. हरिभक्तपण आमचे महेंद्र महाराज माझ्याबरोबर, हरिभक्तपण आमचे रामदास महाराज आगाव ते सुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणी आलेले आहेत. बोलत असताना एखादा शब्द लागला असेल, थोडंसं कडवटपणानं बोलतो, कारण का जास्त गोड बोललो तर डायबिटीस होईल तुम्हाला, म्हणून थोडंसं कडवटपणानं बोलतो. लक्षात घ्या. कल्याण व्हावं, कळावं, सत्य कळावं म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो. लक्षात घ्या. यदक्षरम पदम भ्रष्टम मात्रा हीनंचेत भवेत तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. सगळी गुणीजन मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी या कीर्तनामध्ये 2 तास झाले उभे आहेत, सगळी बसलेत. माता भगिनी सुद्धा बहुसंख्येनं, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. आणि या कार्याकरता नक्कीच सगळ्यांनी सढळ हाताने मदत करायची. तुका म्हणे सत्य कर्मा भावे सहाय्य. 2 वर्ष झाले आपल्या या संस्थानाला काही उत्पन्न एवढं नाही आहे. हे संस्थान सांभाळणं इतकं सोपं नाही. मी सुद्धा संस्थानिक आहे. 2 वर्ष कुणीच विचारलं नाही आम्हाला, बाबा तुम्हाला काय कमी आहे का नाही म्हणून. आम्हालाच ते मेंटेनन्स करावं लागलं. एवढं जे वाढवलं त्याचं मेंटेनन्स करावं लागतं, बाहेरून आणून कुठलंही कमी न पडता. आणि हे आपलं धर्मस्थल आहे, हे धर्मपीठ आहे, हे ज्ञानपीठ आहे, इथं ऊर्जा केंद्र आहे. आणि याला तुम्ही मोठं केलं
पाहिजे, लक्षात घ्या. मग हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. सगळ्यांनी या ठिकाणी तन मन धनानं जितकं सहाय्य होईल तेवढं करायचंय. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे विठोबा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे लुखामसला तालुका गेवराई जिल्हा बीड. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.